अराजकता येईल या देशामध्ये आणि ह्याला सर्वांना कारणीभूत भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे चारही वाचाळवीर पुण्यात आल्या। आमचे बाटा कंपनी किती चांगली आहे ही आम्ही त्यांना दाखवणार। पुण्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येते। खरं तर राहुल गांधींनी ज्या विरोधात वक्तव्य केलं प्रकरणी खरं तर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे काही नेते तसेच कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत। आपण त्यांची काय सांगाल, हे आंदोलन करताय नेमकं काय? राहुल गांधी आमचे नेते, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी वक्तव्य गायकवाड असेल, भोंडे असेल, जीप कापू त्यांची 11 लाख रुपये बक्षीस देऊ, जिभेला चटके देऊ, मारवा असेल किंवा मग तो उत्तर प्रदेशचा मंत्री सुजत सिंग असेल, हे अतिरेकी म्हणतात। काय म्हणायचं यांना? हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे या वाचाळ पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेत होती असं कोणी बोललं तो कोणत्याही पक्षाचा असो, पोलिस सुमोटो त्याच्यावर गुन्हा दाखल करायचे। आज आम्ही तक्रारी देऊन सुद्धा पोलिस त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही। याचा अर्थ काय? आमच्या पोलिसांच्या वर्दीतला सिंगम काढून घेतला। आमच्या पोलिसांना काही करायचं नाही संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, असा तुम्ही परिस्थिती निर्माण केली। अराजकता येईल या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये। आमच्या मुलांना हा त्रास होणार आहे आणि ह्याला सर्वांना कारणीभूत भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस आहेत। आता हे आंदोलन झाल्यानंतर यापुढं कारवाई जर नाही झाली कोणत्या प्रकारची, तर पुढची भूमिका तुमची काय असेल? ह्याच्या पुढचं तीव्र आंदोलन होईल। ते आंदोलन काय स्वरूप गेले आम्ही सांगणार नाही, पण परत एकदा सांगतो, भोंडेंची आम्ही वाट पाहतो पुण्यात येण्याची, गायकवाडची वाट पाहतो पुण्यात येण्याची। हे चारही वाचाळवीर पुण्यात आल्या। आमच्या महिला असेल, कार्यकर्ते असेल, आमचे बाटा कंपनी किती चांगली आहे ही आम्ही त्यांना दाखवणार। अशा प्रकारची एक भूमिका सध्या काँग्रेसच्या वतीनं पुण्यातून घेतली जाते की जे भाजपचे जे नेते आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांनी आपल्या जे विधान आहे ते जपून वापरावे आणि त्याचप्रमाणे राहुल गांधींवरती जर अशी प्रकारची विधानं झाली तर या पुढचं जे आंदोलन असेल ते एकदम तीव्र स्वरूपाचं असणार आहे। कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज़ पुणे। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।